फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। आज आपण बघूया 28 डिसेंबरच्या इम्पॉर्टंट न्यूज। फर्स्ट न्यूज बघूया। तर फर्स्ट न्यूज आहे फॉर्मर प्राईम मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दलची। सो त्यांचं निधन झालेलं आहे न्यू दिल्ली इथे वयाच्या 92 या वर्षी। त्यांचं 92 इयर्सचे होते ते तेव्हा त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचं निधन झालेलं आहे 26 डिसेंबरला। ओके, सो त्यांच्या काही अकॅडमिक अचीवमेंट्स, त्यांचे काही करिअर माइलस्टोन्स बघून घेऊया आपण। तर फॉर्मर प्राईम मिनिस्टर यांचे निधन झालेलं आहे न्यू दिल्ली इथे। त्यांचा जन्म झालेला होता 26 सप्टेंबर 1932 मध्ये पंजाब इथे। जेव्हा इंडिया हा अनडिवायडेड होता तेव्हा त्यांचं बर्थ झालेलं आहे। ओके, सो त्यांचं लग्न झालेलं होतं ते गुरुशरण कौर यांच्यासोबत आणि त्यांना तीन डॉटर्स आहेत त्यांना। ओके, 3 मुली आहेत त्यांना। त्यांच्या अकॅडमिक अचीवमेंट्स बद्दल बघितलं तर त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटी मधून बॅचलर्स आणि मास्टर्स डिग्री घेतलेली आहे इकॉनॉमिक्स मध्ये। युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज 1957 मध्ये ते फर्स्ट क्लास ऑनर होते इन इकॉनॉमिक्स मध्ये आणि 1962 मध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मधनं त्यांनी डॉक्टर्स इन फिलॉसॉफी इकॉनॉमिक्स मध्ये केलेलं आहे। ओके, करिअर माइलस्टोन त्यांनी 1971 मध्ये जॉईन केलेलं होतं इंडियन गव्हर्नमेंटला ऍज अन इकॉनॉमिक ऍडवायझर म्हणून। ओके, इन कॉमर्स मिनिस्ट्री मध्ये काही की पोझिशन सुद्धा त्यांनी हेल्ड केलेले आहे। त्यामध्ये आहे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर, फायनान्स सेक्रेटरी, गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये त्यांनी 1991 टू 1996 मध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं होतं 1991 मध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म्स लिबरलायझिंग इंडियाज इकॉनॉमी। ओके, सो हे त्यांचे काही करिअर माइलस्टोन्स आहेत, त्यांनी कोणत्या कोणत्या पोझिशन हेल्ड केलेल्या आहेत। आणि डॉक्टर मनमोहन सिंग, फॉर्मर प्राईम मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे 26 डिसेंबरला त्यांचं निधन झालेलं आहे आणि न्यू दिल्लीमध्ये 92व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। ओके, सो वळूया आपण नेक्स्ट न्यूज कडे। नेक्स्ट न्यूज आहे शूटिंग मध्ये विजयवीर सिद्धू यांनी विन केलेला आहे मेन्स 25 मीटर रॅपिड फायर पिस्टलचं टायटल ऍट 67 नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये। तर बघूया सविस्तरपणे न्यूज। काही की हायलाइट्स आहे फ्रॉम 67 नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशनची। तर त्यामध्ये मेन्स 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल इव्हेंट मध्ये गोल्ड मेडल हे जिंकलेलं आहे विजयवीर सिद्धू यांनी, जे की पंजाबचे आहे। त्यांनी डिफीट केलेलं आहे गुरप्रीत सिंग यांना, जे की आर्मी मार्शलमॅनशिप युनिट मध्ये आहे विथ 28 टू 25 टायटल राऊंड मध्ये। ओके, आणि क्लिंच केलेला आहे त्यांनी गोल्ड मेडल। नेक्स्ट ब्रॉन्झ मेडल कोणी मिळवलेलं आहे? सो शिवम शुक्ला एअरफोर्स मध्ये आहे, त्यांनी सेक्युअर केलेला आहे 3rd प्लेस विथ स्कोर ऑफ 23 या स्कोरने त्यांनी सेक्युअर केलेला आहे ब्रॉन्झ मेडल शिवम शुक्ला यांनी। नेक्स्ट क्वालिफिकेशनचे स्कोअर्स बघितले तर विजयवीर सिद्धू हे सेकंड पोझिशन साठी क्वालिफाईड झालेले होते विथ 581 स्कोर। अंकुर गोयल, जे की यूपी चे आहे, त्यांनी टॉप क्वालिफिकेशन विथ 585 स्कोरनी आणि गुरप्रीत सिंग हे 6th पोझिशनवर होते विथ 575 स्कोर्सनी। ओके, सो परफॉर्मन्स फिनाले मध्ये परफॉर्मन्स कसा दिलेला होता विजयवीर यांनी शोकेस केलेली होती त्यांची कन्सिस्टन्स अॅक्युरेसी, त्यामुळे त्यांना हे गोल्ड मेडल जे आहे त्यांनी मिळवलेलं आहे, जिंकलेलं आहे। ओके, आणि कशामध्ये जिंकलेलं आहे त्यांनी? मेन्स 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल इव्हेंट मध्ये, जे की झालेलं आहे 67 नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन मध्ये। नेक्स्ट बघूया न्यूज। ओके, नेक्स्ट न्यूज आहे मेघालयाचे जे आहे म्हणजे टीनेजर्स आहे, त्यांनी रिसीव्ह केलेला आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार। तर कशा करता त्यांना हे राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे, प्रदान करण्यात आलेला आहे, बघूया आपण। सो 15 इयर ओल्ड किसन वान्यांग, जे की आहे मेघालयाचे, त्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे फॉर त्यांच्या एक्सेप्शनल ब्रेवरी करता। त्यांनी त्यांच्या ब्रेवरी करता त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। अवॉर्ड हा प्रेझेंट केलेला आहे त्यांना
प्रदान करण्यात आलेला आहे बाय प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू. प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी प्रेझेंट केलेला आहे त्यांना हा अवॉर्ड न्यू दिल्ली राष्ट्रपती भवन न्यू दिल्ली इथे. ओके, आणि सोबतच 16 अदर चिल्ड्रन्सना सुद्धा त्यांनी हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, आता या रेकग्निशनचं रिझन काय आहे, तर कसं त्यांना हा एक्सेप्शनल अवॉर्ड जो आहे, एक्सेप्शनल ब्रेवरीचा अवॉर्ड हा कसा काय प्रदान करण्यात आलेला आहे. सो वॉर्निंग जे आहे त्यांना ऑनर करण्यात आलेला आहे त्यांच्या करेज बद्दल. तर काय त्यांनी चार चिल्ड्रन्स जे आहे, 4 चिल्ड्रन्स त्यांना सेव्ह केलेलं आहे ड्राउनिंगनी. ओके, सो ते डुबत होते, ड्राउन होत होते, तर त्याच्यामधनं त्यांनी वाचवलेलं आहे, सेव्ह केलेलं आहे त्या चिल्ड्रन्सला, 4 मुलांना. सो म्हणून त्यांना हा अवॉर्ड जो आहे, हा ब्रेवरी अवॉर्ड हा देण्यात आलेला आहे. तर वॉर्निंग तर त्यांचं एज काय होतं, वॉर्निंग यांनी सेव्ह केलेलं आहे 4 चिल्ड्रन्सला जे की 9 to 12 इयर्सचे आहे. तर आणि कुठे सेव्ह केलेलं आहे त्यांनी, मावेटकर रिव्हर इथे. ओके, मावेस्कर रिव्हर इथे जेव्हा हेवी रेन झालेलं होतं, हेवी रेन होतं त्या विलेज मध्ये, साऊथ वेस्ट खासी हिल्स मध्ये, तर तिथे त्यांनी सेव्ह केलेलं आहे. तर सर्कमस्टान्सेस काय होते की तिथे ते वॉश करायला गेले होते क्लोथ त्या रिव्हरवर, आणि मॉर्निंग यांना काही ऐकू आलं, कोणीतरी रडत आहे असं त्यांना ऐकू आलेलं होतं हेल्प करता. सो त्यांनी काही हेजिटेशन नाही केलं, काही नाही, आणि ते डायरेक्ट जम्प केलं त्यांनी रिव्हर मध्ये आणि त्यांना वाचवलेलं आहे. ओके, सो पर्सनल बॅकग्राऊंड काय आहे त्यांचा, तर ते सिंगल मदर सन आहे. ओके, वॉर्निंग इज अ सन ऑफ अ सिंगल मदर, जे की काय करतात, त्यांच्या मदर जे आहे ते डोमेस्टिक हेल्प करतात, म्हणजे घरोघरी जाऊन काम करतात. अवॉर्ड सेरेमनीचे डिटेल्स बघितले गेले तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हे टोटल 17 चिल्ड्रन्सला प्रदान करण्यात आलेले आहे इन 7 कॅटेगरीज मधनं फॉर त्यांच्या एक्सेप्शनल अचिव्हमेंट ऍट द सेरेमनी, जे की हेल्ड झालेला आहे राष्ट्रपती भवन कल्चरल सेंटर इथे. ओके, सो मेघालयाचे जे टीन आहे यांनी रिसीव्ह केलेला आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार, आणि ते मेघालयाचे जे टीन आहे त्यांचं नाव आहे किशन वॉर्निंग. त्यांनी सेव्ह केलेलं आहे चार चिल्ड्रन्सला, त्यांची एज 9 to 12 इयर्स आहे. ते ड्राऊन होत होते रिव्हर मध्ये, सो त्यांनी वाचवलेलं आहे त्यांना. आणि यासोबतच 16 आणखी स्टुडंट्स जे आहे, 16 आणखी टीन्स जे आहे त्यांना सुद्धा हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार जो आहे तो प्रदान केलेला आहे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन मध्ये. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे ओसामू सुझुकी, जे की फॉर्मर सुझुकीचे चेअरमॅन होते, त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 94व्या वर्षी. बघूया आपण ओसामू सुझुकी, जे की फॉर्मर चेअरमॅन होते सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे, त्यांचं निधन झालेलं आहे ऍट एज ऑफ 94 ड्यू टू लिम्फोमा. ओके, लिम्फोमामुळे त्यांचं निधन झालेलं आहे. तर लिम्फोमा म्हणजे काय आहे, तर एक टाईपचा हा कॅन्सरच आहे, एक टाईपचा ब्लड कॅन्सर आहे, तर त्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे. ओके, त्यांनी लीड केलेलं आहे सुझुकी मोटर कॉर्पोरेशनला फॉर 4 डिकेड्स करता, आणि ते नंतर ग्लोबल आयकॉन सुद्धा झालेले होते इन ऑटो इंडस्ट्रीमध्ये. नेक्स्ट, त्यांनी सुझुकी यांनी त्यांची जर्नी जी आहे, तर कंपनीमध्ये त्यांनी त्यांची जर्नी स्टार्ट केली होती 1958 मध्ये, आणि नंतर ते 1978 मध्ये ते प्रेसिडेंट सुद्धा झालेले होते कंपनीचे. नेक्स्ट, त्यांनी सर्व केलेलं आहे प्रेसिडेंट म्हणून फॉर 28 इयर्स करता अक्रॉस 2 टर्म्स मध्ये, आणि त्यामुळे ते लॉंगेस्ट सर्विंग हेड ग्लोबल ऑटो मेकर सुद्धा झालेले आहे. 2000 मध्ये त्यांनी ऍडिशनल रोल सुद्धा त्यांनी केलेला आहे फॉर चेअरमॅन, वाईल त्यांनी प्रेसिडेंटशिपला कंटिन्यू करत करत त्यांनी एक ऍडिशनल रोल सुद्धा ऍज अ चेअरमॅन म्हणून त्यांनी घेतलेला होता. जून 2015 मध्ये प्रेसिडेंट जे आहे त्यांची प्रेसिडेन्सी जी आहे त्यांनी त्यांच्या मुलाला ट्रान्सफर केली, वाईल ओसामू सुझुकी हे चेअरमॅन पदावर ऍज अ सीईओच्या रोलवर ते त्या रोलवरच होते. नेक्स्ट, त्यांनी 2016 मध्ये सीईओ म्हणून पण त्यांनी स्टेप डाऊन केलेलं, आणि
ओके. 2016 मध्ये त्यांनी सीईओ पदाचं पण त्यांनी सीईओ पद पण सोडून दिलेलं, तिथून पण त्यांनी स्टेप डाऊन केलेलं आहे. ओके. सो ओसामू सुझुकी जे की फॉर्मर सुझुकी चे चेअरमॅन होते, त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 94व्या वर्षी. आता बघूया आपण सुझुकी बद्दल. तर ही इंडस्ट्री आहे, एक ऑटोमेटिव्ह इंडस्ट्री आहे, फाउंड झालेली आहे ऑक्टोबर 1909 मध्ये. फाउंडर कोण होते तर मिचिओ सुझुकी हे फाउंडर आहेत. हेडक्वार्टर आहे सुजुओका जपान येथे आणि प्रेसिडेंट आहे सुझुकीचे तोशिहिरो सुझुकी. ओके. नेक्स्ट बघूया न्यूज. तर नेक्स्ट न्यूज आहे बाल्ड ईगल बद्दल. तर बाल्ड ईगलला ऑफिशियली डिक्लेअर करण्यात आलेलं आहे युनायटेड स्टेट्सचे नॅशनल बर्ड म्हणून आफ्टर 250 इयर्सच्या नंतर. तर 250 इयर्सच्या नंतर बाल्ड ईगलला हे ऑफिशियली डिक्लेअर करण्यात आलेलं आहे युएसचं नॅशनल बर्ड म्हणून. तर बघूया आपण. बाल्ड ईगलचं डेझिग्नेशन प्रेसिडेंट जो बिडन यांनी त्या लॉवर साईन केलेलं आहे की बाल्ड ईगल हे आता युएसचं नॅशनल बर्ड म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे युएसचं. ओके. नेक्स्ट हिस्टोरिक एम्ब्लेम काय आहे तर बाल्ड ईगल हे युएसचं नॅशनल एम्ब्लेम होतं सिन्स 1782 पासनं, आणि त्यांना रेकग्नेशन नव्हतं मिळालं आतापर्यंत ऍज अ नॅशनल बर्ड म्हणून. पण आता त्यांनी जो बिडननी साईन केलेला आहे त्या लॉवर, आणि आता बाल्ड ईगल हे युएसचं नॅशनल बर्ड म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. ओके. तर बाल्ड ईगल हे काय सिम्बोलाइज करतं तर ते आहे ऍज अ सिम्बॉल ऑफ स्ट्रेंथ, करेज, फ्रीडम आणि इमॉर्टॅलिटी अँड इंडिजिनियसली ओनली टू द नॉर्थ अमेरिका. फक्त नॉर्थ अमेरिका करता. ओके. सो युएस बद्दल बघितलं तर कॅपिटल आहे वॉशिंग्टन डीसी. स्पीकर कोण आहे युएसचे तर माईक जॉन्सन हे स्पीकर आहे युएसचे, जे की रिपब्लिकन पार्टीचे आहे. नेक्स्ट अटॉर्नी जनरल आहे मेरिक गार्लँड. प्रेसिडेंट आहे तिथले जो बिडन, आणि डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारी 2025 पासनं ऍज अ प्रेसिडेंट म्हणून राहणार आहे. सध्या तरी जो बिडन हे प्रेसिडेंट आहे युएसचे. ओके. 20 जानेवारी 2025 पासनं प्रेसिडेंट राहणार आहे युएसचे डोनाल्ड ट्रम्प. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे फोर्टिस हेल्थकेअर यांनी अपॉइंट केलेला आहे. सो इथे अपॉइंटमेंटची न्यूज आहे. तर फोर्टिस हेल्थकेअर यांनी अपॉइंट केलेला आहे लिओ पुरी यांना न्यू चेअरमॅन म्हणून. चेअरमॅन इट्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ओके. सो अपॉइंटमेंटची अनाउन्समेंट झालेली आहे. फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड यांनी अपॉइंट केलेला आहे लिओ पुरी यांना ऍज अ चेअरमॅन ऑफ इट्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. त्यांची सर्व्हिस जी आहे त्यांचं ऍज अ बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे चेअरमॅन म्हणून त्यांची अपॉइंटमेंट जी आहे ते इफेक्ट मध्ये येणार आहे 27 डिसेंबर 2024 पासून. म्हणजे कालपासनं 27 डिसेंबर पासून त्यांची जी सर्व्हिस आहे ऍज अ बोर्ड ऑफ डायरेक्टरचे चेअरमॅन म्हणून ते इफेक्ट मध्ये आलेली आहे. ओके. रोलचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आता त्यांच्या तर पुरी हे गाईड करतील फोर्टिस हेल्थकेअर स्ट्रॅटेजीजला, डायरेक्शन देतील. ऑपरेशन्स ज्याचा फोकस राहणार आहे ऑन इनोव्हेशन करता, ग्रोथ करता आणि इंडस्ट्री लीडरशिप करता. ओके. सो फोर्टिस हेल्थकेअर यांनी अपॉइंट केलेला आहे लिओ पुरी यांना ऍज अ बोर्ड ऑफ डायरेक्टरचे चेअरमॅन म्हणून. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके. नेक्स्ट आहे सचिन तेंडुलकर हे झालेले आहे मेंबर कशाचे मेलबर्न क्रिकेट क्लबचे. ओके. सो त्यांना बनवण्यात आलेला आहे मेंबर. बघूया सविस्तरपणे न्यूज. इंडियन क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकर यांना अवॉर्ड करण्यात आलेला आहे. त्यांना ऑस्ट्रेलियाच्या मोस्ट इन्फ्लुएन्शियल स्पोर्टिंग इन्स्टिट्यूट आणि ओल्डेस्ट स्पोर्टिंग इन्स्टिट्यूट मेलबर्न क्रिकेट क्लब ही प्रेस्टिजियस मेलबर्न क्रिकेट क्लब आहे त्याचं मेंबरशिप हे प्रदान करण्यात आलेलं आहे. ओके. सो हे जे मेलबर्न क्रिकेट क्लब आहे हे इन्स्टिट्यूशन जे आहे स्पोर्टिंग इन्स्टिट्यूशन हे फाउंड झालेलं होतं फाउंडेड इन 1838. एमसीसीचा रोल काय आहे तर ते मॅनेज करते आयकॉनिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड जे की वन ऑफ द वर्ल्ड मोस्ट रिवर्ड क्रिकेट व्हेन्यू आहे. ओके.
एक्नॉलेजमेंट ऑफ कंट्रीब्युशन काय आहे तर MCC हे सेलिब्रेटेड तेंडुलकर अनपॅरल इम्पॅक्ट ऑन क्रिकेट, जे सचिन तेंडुलकरचं जे अनपॅरल इम्पॅक्ट आहे क्रिकेटवर हे MCC ने सेलिब्रेट केलेलं आहे. रेकॉग्नाइज हिज ग्लोबल इन्फ्लुएन्स ऑन द स्पोर्ट. ओके, सो यामुळे त्यांना मेंबर बनवण्यात आलेला आहे मोस्ट प्रेस्टिजियस मेलबर्न क्रिकेट क्लबचं. ओके, जे की ओल्डेस्ट आहे आणि इन्फ्लुएन्शियल स्पोर्टिंग इन्स्टिट्यूट आहे ऑस्ट्रेलिया मधलं. नेक्स्ट बघूया न्यूज. क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट रोल डिड डॉक्टर सिंग प्ले इन 1991 इकॉनॉमिक रिफॉर्म्स. जे 1991 इकॉनॉमिक रिफॉर्म्स होतं तर त्याच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणता रोल प्ले केलेला होता. सो ॲज फायनान्स मिनिस्टर त्यांनी इंट्रोड्यूस केलेले होते पॉलिसी दॅट लिबरलाइज्ड इंडियाज इकॉनॉमी एंडिंग द लायसन्स परमिट राज. ओके, तर हे काही रिफॉर्म होतं त्यांनी की इंट्रोड्यूस केलेलं होतं 1991 मध्ये. नेक्स्ट, who won the men's 25-meter rapid fire pistol title at 67th NSCC म्हणजेच नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन. तर यामध्ये 25 मीटर रॅपिड फायर पिस्टलचं टायटल, मेन्स पिस्टलचं टायटल कोणी जिंकलेलं आहे तर ते जिंकलेलं आहे विजयवीर सिद्धू, जे की आहे पंजाबचे, त्यांनी हे टायटल जिंकलेलं आहे. नेक्स्ट, who was conferred the प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार फॉर ब्रेवरी इन 2024. तर त्याच्या ब्रेवरी करता 2024 मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हे कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर ते प्रदान करण्यात आलेलं आहे 15 इयर्स ओल्ड किशन वॅनिंग यांना, जे की आहे मेघालयाचे. नेक्स्ट, name the former chairman of Suzuki Motor Corporation and a global icon in the auto industry who died recently. ज्यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे, जे की सुझुकी मोटर कॉर्पोरेशन चे चेअरमॅन होते. त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे ओसामू सुझुकी. नेक्स्ट, which bird was officially designated as the national bird of United States in 2024. तर 2024 मध्ये युनायटेड स्टेट्सचं कोणत्या बर्डला ऑफिशियली अनाऊन्स करण्यात आलेला आहे नॅशनल बर्ड म्हणून, तर ते करण्यात आलेलं आहे द बाल्ड ईगलला. नेक्स्ट, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज द चेअरमॅन ऑफ फॉर्टिस हेल्थकेअर लिमिटेड. तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे चेअरमॅन म्हणून फॉर्टिस हेल्थकेअर लिमिटेड इथे, तर ते करण्यात आलेलं आहे लिओ पुरी यांना. अँड लास्ट क्वेश्चन, who awarded सचिन तेंडुलकर ऑनररी मेंबरशिप. तर कोणी मेंबरशिप प्रदान केलेली आहे सचिन तेंडुलकर यांना, तर ते केलेली आहे द मेलबर्न क्रिकेट क्लबने. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.